नाही की मुंबई आपण म्हणतो आता डेव्हलप करा, तेवढी आता क्षमता राहिलेली नाही मुंबईची. आज मुंबईचं डेव्हलपमेंट करण्यापेक्षा FSI वाढवण्यापेक्षा आहेत त्या सुविधा चांगल्या करा, म्हणजे ट्रेनची म्हणा, मेट्रोच्या म्हणा, हे बंद करा. म्हणजे उद्या आज झोपडपट्टी बांधली की, म्हणजे आम्ही लहानपणी बघायचो की आमच्या इथे कुठे झोपडपट्टी बांधली की लगेच येऊन म्युन्सिपाल्टी ती तोडायची. आज त्यांनाही माहिती आहे, आज मी ते झोपडपट्टी बांधली की मला इथे जे काही टावर होईल त्याच्यात मला जागा मिळेल, त्यामुळे येत आहेत ना. बेसिक प्रॉब्लेम तोच आहे ना. काय मी परत तेच सांगतो ना, प्रश्न असा आहे की ज्या वेळेला तुम्ही या सेवा जेव्हा सुरू करता, मेट्रो असेल, रेल्वे असेल किंवा इतर कुठच्या अजून दुसऱ्या काय मोनोरेल असेल का, तुम्ही गाड्यांच्या रजिस्ट्रेशनवरती पहिल्यांदा बंधनं आणली पाहिजेत ना. ते बंदच झालं पाहिजे म्हणतो आता. पण ते होतच नाहीये ना. किंवा तुम्हाला घ्यायची असेल गाडी, ज्याच्याकडे आता एक गाडी करा येते प्रत्येक घरी. कारण मी तेच सांगतो, लंडनपासून परत येऊ शकतं 1000 किलोमीटर, एवढ्या रांगा लागतात. देशांचं राज्य आपल्याला त्याच्या बघा प्रश्न असा आहे ना की त्याच्यामध्ये तुम्ही आम्ही सगळेच आलो या सगळ्या गोष्टींमध्ये. एक कायदा करा गाड्यांबद्दल, सगळेजण मानतील. काय प्रश्न येतो त्याच्यामध्ये? बरं, जेवढ्या रजिस्टर्ड रिक्षाज आहेत तेवढ्याच अनरजिस्टर्ड रिक्षाज आहेत. कोणी त्याला त्याच्यावर अनधिकृत म्हणतात. अनधिकृत. आणि मागे एकदा मी एक झाली तर 10 वर्ष झाली त्यावेळेला एक अनधिकृत टॅक्सी आणि रिक्षांबद्दल आंदोलन केलं होतं. 4000 रिक्षा फाटल्या होत्या. गव्हर्नमेंटनेच पकडल्यानंतर त्या सगळ्या त्या फाडल्या होत्या. जवळपास 2-1000 टॅक्स्या डिसमेंटल केल्या होत्या. त्यावेळेला सरकारला सांगून मी करून घेतल्या होत्या. मला असं वाटतं काँग्रेस होती त्यावेळेला, काँग्रेसचं सरकार. काहीतरी म्हणजे मुंबई जर का वाचली तर काहीतरी. पण म्हणून आहे ना, आत्तापर्यंत आम्ही केलेली कामं लोकांसमोर आहेत. उद्या काय करणार ते लोकांसमोर ठेवलं आहे. आता लोकांनी ठरवायला पाहिजे की उद्या त्यांना काय पाहिजे. आम्ही ज्या तळमळीने बोलतो आहोत, विषय मांडतो आहोत, ह्यांच्याकडनं फक्त आरोप होत आहेत. केलेली कामं कुठे आहेत? ना यांनी कधी नेते निर्माण केले, ना कधी यांनी कामं निर्माण केली, ना म्हणजे काहीच निर्माण नाही केलेलं. फक्त दुसऱ्याचं उचलायचं. आणि म्हणजे मी काल बोललो की शिवसेना प्रमुखांचा पुतळा जो आम्ही केला ते सुद्धा त्यांचं क्रेडिट ते घेत आहेत. मग तुम्ही आलात कशाला जन्माला आणि कशासाठी बसलात राज्यावर? फक्त निवडणूक आली का जातीपातीत धर्माधर्मात मारामाऱ्या लावायच्या, लोकांनी आंधळेपणाने मतदान करायचं, ही त्यांची अपेक्षा आहे का? अंधभक्त आहेत ना एवढ्या मोठ्या प्रमाणात. हो. हिंदुत्व म्हणजे काय आहे? अंधभक्त निर्माण करणं हे त्यांचं मला हिंदुत्व आहे. आता काय वाटतं माहिती, ही महानगरपालिकेची निवडणूक मला असं प्रामाणिकपणे वाटते की हे जी बेबंदशाही जी सुरू आहे याला जर समजा काही प्रमाणामध्ये जर त्याला जर थांबवायचं असेल, अटकाव करायचा असेल, तर ही महानगरपालिका या सगळ्यात मुंबई, ठाणा, या सगळ्याच मी MMR रिजन म्हणतोय, या आमच्या हातामध्ये येणं गरजेचं आहे. ह्या सत्तेसाठी बोलत नाही आहे. या सगळ्या गोष्टींना अटकाव जर बसला नाही, उद्या जर ह्या तिन्ही जर समजा गोष्टी गेल्या तर म्हणजे तुम्ही नंतर कोणाकडे बघायचंच नाही. मग राजसाहेब, तुमचा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा आहे. आता ही सगळ्यात महत्वाची मराठी माणसासाठी सगळ्यात महत्वाची निवडणूक आहे. मी हे निवडणुकीसाठी बोलत नाही, निवडणुका लागायच्या अगोदरपासून बोलतोय आम्ही. 7 वर्षांनी या निवडणुका होत आहेत. जवळजवळ 7-8 वर्षांनी आपण प्रतीक्षा करत होतो निवडणुका व्हाव्यात. संजय पण ह्या निवडणुका सुद्धा सरळ मार्गाने होत नाहीयेत. नाही, एक मिनिट. हिंदीची सक्ती, एक मिनिट. यंत्रणांचा गैरवापर, हिंदीची सक्ती. हो. मी त्यावेळेला आठवतं ना, मी त्यावेळेला म्हटलं होतं की हिंदीची सक्ती नाहीये, हे चाचपडून बघतायत तुम्हाला की तुम्ही जागे आहात का झोपलेला आहात. ही हिंदीची सक्ती त्याच्यातनंच होतं ते सगळं, की हा महाराष्ट्रातला मराठी माणूस जागा आहे का? तुम्हाला काय दिसलं? नसेल जागा, करून टाकू सक्ती. म्हणजे सगळ्या गोष्टी. तुम्हाला काय दिसलं? जागा आहे की झोपलाय? ती चाचपडणं सुरू होतं. नाही, मला असं वाटतं जागा आहे. आणि तो नुसताच जागा नाही, त्रासला पण आहे आणि रागावलेला पण आहे. तो बोलत नाही याचा अर्थ असा नाही आहे. मला असं वाटतं, माझी अपेक्षा आहे, देवीकडे प्रार्थना आहे की तो जागा राहावा आणि त्यांनी बदल घडवावा. नाही, जसं मगाशी माझा एक प्रश्न होता की 7 वर्षांनी निवडणुका होत आहेत, त्याही सरळ मार्गाने होत नाही आहेत. धमक्या, दहशत, मला पैशाने माणसं विकत घेणं. अरे माझं तेच म्हणणं आहे ना. काय होणार? ते म्हणतायत की आम्ही विकास केला ना, तर मग तुम्हाला धमक्या का द्याव्या लागतायत? तुम्हाला पैसे का वापरायला लागतायत? तुम्हाला उमेदवार मागे का घ्यायला लावताय? तुम्ही म्हणताय ना विकास केला, मग विकासावरती बोला. उद्धव साहेब किंवा राजसाहेब, या मुंबईमध्ये अनेक मोठे नेते महानगरपालिकेत गेले. जॉर्ज फर्नांडिस पासून अहिल्या रांगणेकर, मृणालताई गोरे असतील किंवा आपल्या शिवसेनेचे अनेक मनोहर जोशींपासून अनेक, लोकसभा अध्यक्ष झाले. कधीही बिनविरोध निवडणुका चांगल्या माणसांच्या बाबतीत सुद्धा सोहनसिंग कोहली होते. आणि मनोहर आणि जोशी- आणि आणि असं काय आहे, 70 लोक बिनविरोध निवडून आले. नाही, आणि मनोहर जोशी ते अध्यक्ष झाल्यावर
उमेदवाराच्या प्रचाराच्या किंवा अर्ज भरायला गेले नाहीत कधी, जसे आत्ताचे अध्यक्ष ते गेले तसे 70 ठिकाणी बिनविरोध. विधानसभेच्या महाराष्ट्रात बॅरिस्टर नागपै सुद्धा बिनविरोध आले नाहीत आणि उत्तर प्रदेशमध्ये राम मनोहर लोहिया बिनविरोध किंवा अटलजी कधी बिनविरोध आले नाहीत. मोदी नाही आले. मोदी आले नाहीत, अमित शहा आले नाहीत. पण या महाराष्ट्रामध्ये 70 लोक बिनविरोध निवडून येतात. ह्याचं तुम्ही कसं काय सामना करणार? नाही, मला तेच ना, मला काय बाकीच्या सगळ्या गोष्टींशी तुम्हाला भांडता येतं, अंगावर जाता येतं, सगळ्या गोष्टी करता येतात, परंतु समाजामधल्या काही घटकांचं झालेलं जे अधपतन आहे याच्याशी काय करायचं हाच पहिला प्रश्न आहे. पण हे अधपतन महाराष्ट्राचं आहे. दुर्दैव आहे. अजित पवार भारतीय जनता पक्षाबरोबर आहेत, त्यांची युती आहे अधिकृतपणे, आणि ते निवडणूक पुण्यात आणि पिंपरी चिंचवडला स्वतंत्रपणे लढतात आणि त्याने भारतीय जनता पक्षाच्या भ्रष्टाचारावरती मोठा हल्ला केला. त्यांचं म्हणणं आहे की भाजपला मस्ती आली, जे तुम्ही म्हणता. त्यांचं म्हणणं आहे भाजपने प्रचंड भ्रष्टाचार केलाय. त्यांचं म्हणणं आहे भाजपला नीतिमत्ता नाही. मला वाटतं ही त्यांची नुरा कुस्ती आहे. बरं. म्हणजे विरोधी पक्षाला तुम्ही स्पेसच ठेवायची नाही, हा. एकमेकावरती आरोप करायचे आणि निवडून आल्यावर एकत्रच व्हायचे. म्हणजे आता सुद्धा आम्ही एकत्र आलो आहेत आणि मिंदेला मुंबईत ठाण्यात मराठी मतं फोडण्यासाठी म्हणून ते वापरतायत. मिंदेचा वापर त्यासाठी करतायत, म्हणूनच त्याला शिवसेना आणि आमचं चिन्ह दिलंय. म्हणजे मराठी माणसामध्ये गोंधळ उडवायचा, त्याच्यात फूट पाडायची, मराठी माणसं फोडायची, हे मिंदेला दिलेलं काम आहे. पण ते काम तुम्ही एकत्र आल्यामुळे असफल झालेलं आहे. असफल झाले आणि मराठी माणसांनी ते आणखीन केलं पाहिजे. नाही, ते काय आहे, त्यांनी सगळ्या योजना आखल्या. हे कधी होईल असं त्यांनी अपेक्षाच कधी केली नव्हती. हो. कळलं का? त्याच्यावरती तो बंगला कोसळला ना त्यांचा. पण दुसरा एक फार गंभीर प्रश्न की ह्या निवडणुकीमध्ये कधी नव्हे तेवढ्या बंडखोऱ्या, मारामाऱ्या, खुनाखुनी, एबी फॉर्म पळवणं आणि गिळणं इथपर्यंत नाही, आम्ही चित्र पाहिलंय. या सगळ्या गोष्टीची कारणं अशी आहेत. काय वेळेत निवडणुका झाल्या असत्या ना, तर मला असं वाटतं हे चित्र तसं तेवढंच दिसलं नसतं. हे 7 वर्ष जे तुंबलं ना सगळं, हो. कळलं का? आणि ते आता होणार, आता होणार, आता होणार, आता होणार, आणि त्या सगळ्या ह्याच्यामध्ये जे काही दर सणासुदीला जे काही पैसे वाटत बसले होते ते सगळ्यांचा उद्रेक झाला. म्हणजे बंडखोरीचा विक्रम झाला. पूर्वीच्या राजकारणात नेते घडवण्याची प्रक्रिया होती. आता नेते पळवावे लागतात भारतीय जनता पक्षाला. इतका मोठा आंतरराष्ट्रीय पक्ष, जगातला सगळ्यात मोठा पक्ष. मी लोकसभेला बोललो होतो की भारतीय जनता पक्षासारखा वांझोटा पक्ष देशाच्या राजकारणात नाही. ह्यांना राजकारणात पोरं होत नाहीत, त्याचं पाप आमच्यावर टाकतात आणि आमची राजकारणातली पोरं ते पळवतात. आता या पोरांना कसं काय तुम्ही आवर घालणार? आमच्याकडे पोरं म्हणजे प्रक्रिया सुरूच आहे. तिकडे तुमच्याकडे बंदी नाहीये. मोहन भागवत बोललेत ना. हो, म्हणजे तुम्ही हिंदुत्वाचं पालन करताय त्यांच्या दृष्टीनं. नाही, दुसरं असं आहे की या वेळेला भारतीय जनता पक्षात बंडखोऱ्या झाल्या. भारतीय जनता पक्षातून लोक बाहेर गेले. तो पत्ता जसं राज म्हणाल तसा आता हालायला लागलाय बंगला. तो एक दिवस पत्त्याचा बंगला बेपत्ता होईल. प्रत्येक गोष्टीला अंत आहे. आपण जे म्हणालात की कोणी सत्तेचा अमरपट्टा घेऊन आलेलं नाही. उद्धव साहेब, लोकशाही देशात लोकशाही देश, लोकशाही आहे का? नाही, लोकशाही आहे ना, लोकांमध्ये आहे. ते मतपेटीत का दिसत नाही? त्याचं कारणच ते आहे ना. अनेक गोष्टी आहेत त्याच्यामध्ये, ईव्हीएम आहे पासून अनेक गोष्टी आहेत. तुम्ही अजूनही मानता ईव्हीएम मध्ये घोटाळा आहे? एक मिनिट, आता जिल्हा परिषदांच्या निवडणुका झाल्या तेलंगणा आणि पंजाबमध्ये, जिकडे बॅलेट पेपरवरती झालं. तेलंगणामध्ये 7 नंबरला गेली बीजेपी, भारतीय जनता पक्ष, आणि पंजाबमध्ये 4 नंबरला गेली. हे बॅलेट पेपरवरती तर सिद्ध झालंच ना. कर्नाटकात सुद्धा त्याच पद्धतीनं झालं. मग बॅलेट पेपरवर निवडणुका घेणं राज्यातला हा राज्य निवडणूक आयोगाचा अधिकार आहे. राज्य निवडणूक आयोग या महाराष्ट्रामध्ये निवडणूक आयोग नावाची संस्था अस्तित्वात आहे का? भारतात कुठे आहे? देशात कुठे आहे? नाही तर आमचं म्हणणं ऐकलं असतं ना त्यांनी. की आपण स्वतः त्यांच्याकडे गेलात, प्रेझेंटेशन दिलं, सगळं सांगितलं, सगळं सांगून झालं. आताही काल मनसेचे नेते बिनविरोध जे लोक निवडून आले त्याविरुद्ध याचिका घेऊन गेले. बघू काय होतंय. शिंदे गटाचं किती आव्हान वाटतंय? कारण त्यांच्याकडे आपलं चिन्ह आहे. मी म्हटलं ना त्याला पूर्वी, म्हणजे बाळासाहेबांनी एक शब्द वापरला होता, तो आता मी काय वापरू इच्छित नाही, पण यूज अँड थ्रो. याच्यावरनं तो शब्दाचा अर्थ तुमच्या लक्षात आला असेल. पण ते बाळासाहेबांना शोभत होतं बोलायला, तसा त्यांचा तो उपयोग आहे.